अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना मोठा दिलासा, शिक्षण संचालनालयाची समायोजनाबाबत स्पष्टीकरण 23 जून 2026 समोर परिपत्रक सुद्धा पाहणार आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। सन 2025-26 संच मान्यतेनंतर राज्यात अनेक ठिकाणी पदवीधर प्राथमिक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत। विशेषतः पवित्र पोर्टल प्रणालीच्या माध्यमातून सरळ सेवेने नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षकांमध्ये यामुळे चिंतेचे वातावरण होते, कारण नोकरीच्या सुरुवातीलाच त्यांना अतिरिक्त ठरण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते। या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने 19 जून 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले असून अतिरिक्त शिक्षकाच्या समायोजनाबाबत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत। पवित्र पोर्टलद्वारे सरळ सेवेने नियुक्त झालेले जे पदवीधर शिक्षक सेवक 2025-26च्या संच मान्यतेमुळे अतिरिक्त झाले आहेत, त्यांना पदावर करून उपशिक्षक पदावर उपयोजित करता येईल का, या प्रश्नावर राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक यांनी सविस्तर मार्गदर्शन करत या शिक्षकांना मोठा दिलासा दिला आहे। याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षण संचालनालय कार्यालयाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले होते। शासनाने दिलेल्या निर्देशानुसार समायोजन करताना मंजूर पदवीधर शिक्षकांचे विषय न्याय वर्गीकरण न करण्याची भूमिका घेण्यात आली आहे। याचा अर्थ असा की जर एखाद्या शाळेवर पदवीधर शिक्षकांचे पद मंजूर असेल तर तिथे अतिरिक्त ठरणाऱ्या संबंधित शिक्षकाला त्या शाळेत पूर्ववत कार्यात ठेवता येणार आहे। जर तांत्रिक कारणास्तव ज्या शाळेत सामावून घेणे शक्य नसेल तर अशा शिक्षकांचे समायोजन इतर दुसऱ्या शाळेत पदवीधर शिक्षक म्हणूनच केले जाईल। सर्वात महत्त्वाची आणि दिलासदायक बाब म्हणजे पवित्र पोर्टलमार्फत नव्याने नियुक्त झालेल्या कोणत्याही पदवीधर शिक्षकाला पदावरून डिमोट करता येणार नाही। त्यांना इतर रिक्त झाले असलेल्या पदवीधर शिक्षकाच्याच पदावर सामावून घेण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत। यामुळे नव्या शिक्षकांची पदावनतीची भीती कायमची दूर झाली आहे। या सर्व समायोजनाच्या प्रक्रियेनंतरही जर काही पदवीधर शिक्षक अतिरिक्त उरत असतील तर त्यांच्यासाठी शासनाने मार्ग काढला आहे। जे शिक्षक मुळात उपशिक्षक म्हणून आणि पदोन्नतीने प्रमोशन पदवीधर शिक्षक पदी नियुक्त झाले आहेत, अशा शिक्षकांना उपशिक्षक पदावर पुन्हा पाठवून कार्यरत ठेवता येईल असे शासनाने स्पष्ट केले आहे। मात्र असे करताना या शिक्षकांचे कोणतेही आर्थिक नुकसान होऊ नये याची काळजी घेण्यात आली असून त्यांना वेतन संरक्षण पे प्रोटेक्शन दिले जाणार आहे। म्हणजेच पदवीधर शिक्षकांचे जे वेतन त्यांना मिळत होते तेही पुढे कायम राहील। एकंदरीत शिक्षण संचालनालयाच्या ह्या स्पष्टीकरणामुळे पवित्र प्रणालीद्वारे नोकरीस लागलेल्या तरुण शिक्षकावरील पदोन्नतीचे संकट टळले आहे, तर दुसरीकडे पदोन्नतीने आलेल्या शिक्षकांचे आर्थिक हित सुरक्षित राहिले आहे। परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका। असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। 19 जून 2026चे महत्त्वपूर्ण परिपत्रक। या परिपत्रकाचे आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे। हे परिपत्रक अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता।